कंपनी मेंटेन BS6 नेक्सॉन कंपनीत काम करतात. वर्ष दीड वर्षात 1,35,000च्या आसपास रनिंग झालेलं आहे. गाडी आहे अंडर बूस्ट. मी लॉन्चचा स्कॅनर लावला आहे. कुठला एरर तर येत नाही आहे, पण लाईव्ह डाटाला गेल्यानंतर दिसत असेल तुम्हाला की EGR प्रेशर एरर दाखवते, म्हणजे मायनसमध्ये जाते. आता ह्याची कारणं काय होऊ शकतात की इलेक्ट्रिकल फॉल्टही असू शकतो. रेल प्रेशर सेन्सर ECMला करेक्ट रीडिंग देत नाही आहे आणि त्याच्यामुळं टर्बो लवकर उघडत नाही आहे. आता मी स्कॅन तर केले, पण कंपनीची गाडी असल्यामुळं कंपनीलाच दाखवलेलं बरं, कारण आजपर्यंत या गाडीचं मेंटेनन्स सगळं कंपनीच करते. आता याची कारणे 2-4 असू शकतात. एरर येत नाही याचा अर्थ की स्विच इंटरनली खराब आहे, पूर्ण अजून डेड झालेलं नाही आहे. बाकी टॉर्क तर येते, 1 लाखाच्या वरती टॉर्क जातोय. रेल प्रेशर फीडबॅक पण 1 लाखाच्या वरती येतोय, पण गाडी अंडरबूस्ट चालते. रीडिंग बरोबर गेली नसल्यामुळे डिझेलची प्रेशर एरर येतोय मायनसमध्ये, आणि मॅप सेन्सरला कळत नाही की किती मागणी आहे, त्या हिशोबानं एअर पुरवठा होत नाही. डिझेल कमी जास्त प्रमाणात जाते, टर्बो लेट उघडतो, त्याच्यामुळं हा एरर येतो. म्हणजेच मीटरला जरी तुम्हाला एरर दाखवला नाही तरीही असे प्रॉब्लेम गाडीमध्ये असू शकतात. चला कंपनीत जाऊन दाखवूया, मग ते काय करतात बघूया. प्रेशर स्विच खराब असेल, किंवा काहीतरी वायरिंगचा शॉर्ट असेल, किंवा ग्राउंड नसेल, डिझेल खराब असल्यामुळे असं होऊ शकतं. इंजेक्टर बॅकलीक एखादा असेल तरीही असं होऊ शकतं, आणि डिझेल फिल्टर जाम असला तरीही असं होऊ शकतं.